ना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्ध देशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। ग्राम दैवत भगवान की जय। नागनाथ महाराज की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य गुरु महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। भारत
भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो, धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। सर्वांनी हाताने टाळी आणि त्या पंचाक्षरी महामंत्राच्या जपामध्ये तल्लीन व्हायचं आहे। नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जयिनी महाकालेशम ओंकारं ममलेश्वरम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय जय बोले हे दीनानाथ। परल्यं वैजनाथंच दाकिन्यं भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमे तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनाशति नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 शिव ओम नमः शिवाय
पार्वती पते शिव हर हर महादेव। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादी देव शंभू महादेवांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आपल्या बागझरी गावचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव नागनाथ महाराज यासह सर्व देवी देवतांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली संत ज्ञानेश्वर माऊली यासह सर्व साधू संतांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 6व्या दिवसीय पर्वकाळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मे रूपी भगवंताच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा संगीतमय शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्या नामयज्ञ सोहळ्यातील या संगीतमय शिवकथेचं आयोजन नियोजन करून महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती आपल्याला भगवान शिवाच्या लीला ज्यांनी ऐकवण्याचं भाग्य प्राप्त करून दिलेलं आहे असे गुरुभक्त शिवभक्त असणारे शिवभक्तपरायण गंगाधर स्वामी महाराज बागझरी त्यांना सहकार्य करत असलेले सप्ताह कमिटीमधील सर्वच ग्रामस्थ मंडळी संयोजन समिती अल्पसहा परिहार म्हणून आज सांगतेचा द्यायचा झाला। यामध्ये शिवभक्तपरायण नागनाथ अप्पा काळे आहेत, ज्ञानोबा बुरुसपट्टे आहेत, तानाजी काळे आहेत, शिवराज लहाने आहेत, सोमनाथ माणिकराव महाजन आहेत, मधुकर एलगे यासह परिचित अपरिचित सर्वच भाविक सद्भक्तगण ग्रामस्थ मंडळी। तदनंतर आजच्या या पर्व काळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर व स्वरशिवाणी संगीत संच परिवार यांच्या प्रसादाची व्यवस्था करणारे, पाद्यपूजा गुरुचं आदरातिथ्य करणारे शिवभक्तपरायण सरपंच असणारे प्रशांत मधुकर दहिपळे, उपसरपंच असणारे दत्ता जनार्दन रूपनवाद, सुग्रीव लहाने वसंत लहाने यासह ज्यांनी आज गुरु महाराज आल्याबरोबर ज्यांनी आपल्या घरी गुरु महाराजांना बोलावून आदरातिथ्य करून पाद्यपूजा समर्पित केलेला आहे असे शिवभक्तपरायण आमचे विठ्ठलाप्पा, आपल्या गावामध्ये गुरुभक्ती जाणणारे, गुरुसेवा करणारे, राष्ट्रसंतांचे पाईक असणारे शिवभक्तपरायण महाजन शिवराज हावगीराव यासह कुमार सागर महाराजांना अगदी पहिल्या दिवसापासून ते आज या 6व्या दिवसाच्या पर्व काळामध्ये
ज्यांनी या ठिकाणी ज्या भजनी मंडळांनी गुरु महाराजांचं आदरातिथ्य करून या शिवकथेमध्ये हजेरी लावलेली आहे, गुरु महाराजांना वाजत गाजत या मंदिरापर्यंत ज्यांनी या ठिकाणी सेवा देऊन आणलेले शिवभक्तपरायण नागनाथ गणपती काळे महाराज विनेकरी, शिवभक्तपरायण ज्ञानोबा पंढरी बुरुजपट्टी महाराज, शिवभक्तपरायण शिवराज साहेबराव लहाने महाराज, शिवभक्तपरायण तानाजी गणपती काळे महाराज, शिवभक्तपरायण संजय माणिक लहाने, शिवभक्तपरायण मधुकर विठ्ठल एलगे महाराज, शिवभक्तपरायण बबरू गोविंद हुडे महाराज, शिवभक्तपरायण सोमनाथ माणिक महाजन महाराज यासह सर्वच महिला पुरुष भजनी मंडळांनी गुरु महाराजांचा अगदी 6 दिवस या ठिकाणी आदरातिथ्य केलेला आहे। यासह या मंदिरामध्ये या अखंड हरिनाम यज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांनी 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दानाचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेले आहे असे सर्व भाविक सद्भक्तगण, पहिल्या दिवसापासून ते उद्या काल्याच्या प्रसादापर्यंत ज्यांनी अन्नदानाची सेवा घेतलेली आहे ते सर्व भाविक सद्भक्तगण, या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते सर्व स्वच्छता करणारे भाविक सद्भक्तगण, अन्नदान बनवणारे सर्व स्वयंपाकी आचारी मायमावल्या, अन्नदान वाढण्यापासून ते पात्रवाळी उचलण्यापर्यंत सर्व सेवा देणारे भाविक सद्भक्तगण, सुंदर अशी साऊंड सिस्टम देत असलेले संगमेश्वर महाराज यासह परिचित अपरिचित या मंदिर प्रांगणामध्ये काया वाचा मनाने तन मन धनाने सेवा देत असलेले सर्व भाविक सद्भक्तगण, संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच कलाकारचे गायनाचार्य सिंथवादक, संगीत विशारद संगीत अलंकार गायन सम्राट गुरुवर्य शिवभक्तपरायण अनिलजी भालेराव गुरुजी महाराज लातूरकर, तबला वादक तबला सम्राट तबला मणी तबला विशारद शिवभक्तपरायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, कोरस गायनाचार्य शिवभक्तपरायण भागवतेश्वर महाराज किलजकर, आपल्या ह्या शिवकथेची कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल आई म्युझिक व भक्तिधारा या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करत असलेले परमशिष्य दत्तात्रय महाराज बेळे किलजकर यासह शिवकथा संपन्न झाल्यानंतर आम्ही पानगाव मार्गे लातूर लोहारा पोहोचून उद्याला नांदेडच्या शिवकथेला रवाना होणार आहोत। त्यासाठी गुरु महाराजांना वाटेमध्ये आपल्या घरामध्ये बोलवून पानगाव या ठिकाणी शिवभक्तपरायण सोमनाथ माणिकराव महाजन हे सुद्धा आम्ही 5 ते 5:30 या वेळामध्ये 6 वाजेपर्यंत पानगावमध्ये त्या ठिकाणी पदार्पण करून महाजन परिवार त्या ठिकाणी गुरु महाराजांचा आदरातिथ्य पाद्यपूजा व प्रसादाची व्यवस्था करणार आहेत। यासह या 6व्या दिवसीय शिवकथेसाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं आणि आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच भाविक सद्भक्तांचं आजच्या 6व्या दिवसीय शिवकथा परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या 6व्या दिवसीय शिवकथेला प्रारंभ करत असताना काल आपण 5व्या दिवसीय शिवकथेमध्ये ब्रह्मांड नायक देवादिदेव शंभू महादेवांच्या जीवनामध्ये जगत जननी जगदंबा माता अंबा भवानी दक्ष कन्या म्हणून सती या नावाने जन्माला आलेली आहे आणि हीच सती माता लहानाची मोठी कशी झाली, कशा प्रकारे तिनं तपश्चर्या करून भगवान शिव परमात्म्याला पती स्वरूपात प्राप्त करून घेतलं, या सर्व कथा आपण काल 5व्या दिवशीय शिवकथेमध्ये श्रवण केलेलो आहोत। आजच्या 6व्या दिवसीय शिवकथेमध्ये आपण मुलीनं नांदायला जाताना आईनं काय सांगितलं पाहिजे, मुलगी हे परक्याचं धन आहे
कितीही दिवस जरी आपल्या जवळ ठेवून आई वडिलांनी लाडा नवसामध्ये तिला वागवलं वाढवलं, मुलगी हे परक्याचं धन असतं. एक ना एक दिवस त्या मुलीला माहेर सोडून सासरी जावंच लागणार आहे. पण मुलगी माहेरून सासरी जात असताना आईनं त्या ठिकाणी काय शिकवलं पाहिजे, कोणती शिकवण दिली पाहिजे, या सती माईच्या आईनं त्या ठिकाणी सतीला कोणत्या प्रकारे नांदायचं, कशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी आपण सुद्धा आपल्या मुलीला माहेरातून सासरी जाताना सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या मुलीचा संसार त्या ठिकाणी सुखाचा होईल, मुलीच्या संसारामध्ये त्या ठिकाणी आनंदाचं त्या ठिकाणी वातावरण होईल. आणि म्हणून शंभू महादेवांचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर शंभू महादेव आणि त्यांचे जे काही गण आहेत, शिवगण आहेत, नंदीगण आहेत, भूत वेताळ पिशाच किन्नर गंधर्व, हे सर्वजण दक्षाच्या नगरीमध्ये बरेच दिवस बरेच वर्ष त्या ठिकाणी मुक्कामी राहिलेले आहेत. आपल्या लग्नामध्ये आणि देवांच्या लग्नामध्ये खूप फरक आहे. आपलं लग्न म्हणजे सकाळी डामडूम, दुपारी चामचूम आणि संध्याकाळी सामसूम, आहे की नाही. पण देवादिकांचे लग्न पूर्वी 6-6 महिने वर्ष वराड विवाहाच्या ठिकाणी मुक्कामी राहायचं. सारीपाटाचा खेळ खेळण्यात आला, सुपारीचा खेळ त्या ठिकाणी खेळण्यात आला, आहे की नाही. आणि आता एक दिवस असा उजाडलेला आहे की या सती मातेची आई वडिलांच्या जीवनातून त्या ठिकाणी सासरी पाठवणी करण्याची वेळ आलेली आहे. यावर आई आपल्या सतीला त्या ठिकाणी नांदायला जातानाच्या गोष्टी सांगू लागलेली आहे. बाळा, मी ज्या गोष्टी तुला सांगते आहे ना, ते कान उघडे ठेवून ऐक आणि सासरी गेल्यानंतर तू मी जे सांगते ना त्याच पद्धतीनं वाग. तुझा संसार धन्य होईल, तुझ्या संसारामध्ये तुला दुःख होणार नाही. आई बोलू लागलेली आहे, बाळा, जसं तू माहेरामध्ये आपल्या घरामध्ये सकाळी 10-10 वाजेपर्यंत झोपायची ना, तसं तुला सासरी झोपता येणार नाही. पहाटे लवकर उठायचं आणि चट सगळं आवरून घेऊन त्या ठिकाणी घरचं सगळं आवरून स्वयंपाक बनवायचा, सगळ्यांना पोटभर भोजन भरवायचं. सगळं काही तुझ्या हातात आहे आता. तदनंतर सकाळी उठून त्या ठिकाणी शिवपूजेबरोबर स्वयंपाक बनवायचा, उशिरापर्यंत झोपायचं नाही. त्याच्यानंतर भगवान शंभू महादेव हे देवांचे देव आहेत आणि त्यांनी बोललेला शब्द म्हणजे सर आखोपे लक्ष्मण रेखा, म्हणून त्यांचा शब्द कधीच ओलांडू नको, त्यांना तू कधीच उलट बोलू नको. त्यांच्या प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवून तू त्या ठिकाणी संसारामध्ये तल्लीन राहा आणि माहेरी आणि सासरी या दोन्ही ठिकाणी तुझं नाव कर. पुढे म्हणू लागली, काम नसताना कोण्याही शेजारणीच्या वट्ट्यावरती बसू नको. कालही सांगितलं होतं, आजही सांगू लागलो, आहे की नाही. रिकामं शेजारणीच्या वट्ट्यावरती बसू नको, कारण तिथूनच भांडणाची सुरुवात होते, आहे की नाही. तुझी सासू अशी, माझी सून तशी, याच्याने एका दरवाजेचे 2 दरवाजे व्हायला वेळ लागत नाही. म्हणून काम नसताना तू शेजारच्या वट्ट्यावर बसत जाऊ नको. कैलास पर्वतावरती आलेला प्रत्येक पाहुणा हा अतिथी देवो भव. देव समजून त्यांची तू सेवा कर, आदर आतिथ्य कर, त्यांच्या प्रसादाची चहा पाण्याची व्यवस्था कर, अन्यथा नाक मोडू नको, आहे की नाही. पाहुणे आल्यानंतर त्या ठिकाणी सती मातेची आई नांदायला जाताना काही गोष्टी सांगू लागलेली आहे, तेच आपण आपल्या मुलीला जाताना सांगितलं पाहिजे. सती मातेची आई पुढे बोलू लागलेली आहे, महादेवांनी सतत जीवनामध्ये या भक्ताच्या कल्याणासाठी तपसाधना स्वीकारलेली आहे. ते सतत ध्यानधारणा अवस्थेमध्ये असतात. ध्यानधारणा करत असताना त्यांना डिस्टर्ब करू नको. महादेव जप करत आहेत आणि तू सांगू नको साबण संपले घेऊन या, तांदूळ संपले घेऊन या, तेल संपले घेऊन या. त्यांची ध्यानधारणा
जोपर्यंत ते ध्यान निद्रेमध्ये आहेत तोपर्यंत त्यांना तू डिस्टर्ब करू नको. हे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीला सांगा, नाहीतर सारखी वटवट लावायला सांगा, आहे की नाही. हे तुम्ही तुमच्या मुलीला सांगण्यासाठी सतीच्या आईनं आपल्या पुढे संदेश ठेवलेला आहे. पुढे सतीची आई सतीला सांगू लागलेली आहे, संसार करत असताना वाईट गोष्टीसाठी कान बंद करायचे आणि चांगल्या गोष्टीसाठी कान उघडे ठेवायचे. जर कोणी तुला एखाद्या वेळेस टाकून बोललं तर ते या कानानं ऐकून त्या कानानं सोडून द्यायचं, पण त्याचं प्रत्युत्तर तू द्यायचं नाही आहे. आता भगवान शिवपरमात्म्याला भावाचा विषय नाही आहे, आई वडिलांचा विषय नाही आहे, म्हणजे सतीला आता सासू सासऱ्यांचा विषय इथं येणार नाही. पण आपण आपल्या मुलीला जाताना सांगितलं पाहिजे की हे बघ बाळा, आता सांगते आहे ऐक, तू आणि तुझा नवरा बस, हमारे दो आणि हम दो, आहे की नाही. एवढंच बघ, सासू सासऱ्यांना पटकन बाहेर काढून टाकायला सांग. असंच सांगायचं का माय. तुम्ही जी शिकवण तुमच्या मुलीला देणार आहे तीच शिकवण पुन्हा तुमची मुलगी तुमच्या वयाला आल्यानंतर ती सुद्धा आई होणार आहे, ती सुद्धा सासू होणार आहे, तिच्या सुद्धा जीवनामध्ये त्याची परतफेड तिला तशीच भोगावी लागणार आहे. म्हणून आईनं सांगितलं पाहिजे सासू सासऱ्यांची सुद्धा सेवा आई वडिलांप्रमाणे केली पाहिजे, असं प्रत्येक आईनं त्या ठिकाणी आपल्या मुलीला जाताना सांगितलं पाहिजे. हे बघ बाळा, भगवान शिव परमात्मा देवांचा तो देव आहे. ध्यानमग्न अवस्थेमध्ये असताना तू त्यांना डिस्टर्ब करू नको. ध्यानातून बाहेर आल्यानंतर ज्या काही वस्तू तुला त्या ठिकाणी पाहिजे असतील, जो काही तुझा हट्ट असेल तो त्यांच्याकडे तू कर. तदनंतर या वाणीने तू कधीच भगवान शिवपरमात्म्याला खोटं बोलू नको. पतीला कधीच खोटं बोलायचं नाही आहे माय, बरं का. पती हा परमेश्वर असतो, पती हा देव असतो. काहीही होऊ द्या, कितीही सुरी त्या ठिकाणी नरड्याला येऊ द्या, पण पतीला आपल्या खोटं बोलायचं नाही आहे. त्याच्यानंतर पुढे बोलू लागलेली आहे सतीची आई, बाळा शिवपरमात्म्याला देवादिदेव शंभू महादेवाला तू कधीच उलट बोलू नको. आणि जी मुलगी जी स्त्री आपल्या पतीला त्या ठिकाणी उलट बोलते, अपमानित करते, टाकून बोलते ना, त्या मुलीचा पुढचा जन्म मांजराचा आणि बेडकाचा होतो, बरं का. शिवपुराणामध्ये उल्लेख केलेला आहे. महाराज आम्ही आजपर्यंत बोललेलं कसं हो, तर आजपर्यंत बोललेलं आजच नागनाथाच्या चरणी क्षमा मागून त्या ठिकाणी सोडून द्या. आणि उद्यापासून मात्र आपण आपल्या पतीला अनन्य भावाने त्या ठिकाणी पती हा देव समजून, भगवान शिव परमात्मा समजून त्यांची सेवा करा. मग या संसारामध्ये किती धन्यता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि धन्य कोणाचा संसार म्हणाले, ज्या संसारामध्ये भक्तीचं वातावरण आहे, ज्या संसारामध्ये सात्विक विचार आहेत, तोच संसार धन्य म्हणाले, आहे की नाही. आणि अशा प्रकारे तू नांदायला जात असताना तुझ्या अंतकरणामध्ये साठवल्या तर बघ, तुला एक दिवस सुद्धा त्या ठिकाणी दुःख होणार नाही. हेच प्रत्येक आईनं मुलीला जाताना संस्कार शिकवले पाहिजे. प्रत्येक मुलीला आईनं त्या ठिकाणी शिकवलं पाहिजे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यानंतर आता या सतीची पाठवण्याची वेळ आलेली आहे. कितीही दिवस झालं, हां, लेक बापासाठी त्या ठिकाणी काळजाचा तुकडा असते हे मान्य आहे, पण ठेवून घेता येतं का. पाठवणी तर करावीच लागणार आहे. बऱ्याच महिन्यानंतर त्या ठिकाणी या सतीची पाठवणी करण्याचा योग आला. आणि दुःखीमय अंतकरणामध्ये सती मात्या रडू लागलेली आहे. दक्ष प्रजापतीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सती मातेच्या आईला, अश्विनी मातेला सुद्धा दुःख झालं, कारण ही लाडाची जी लेक आहे ना, ती आता सासरी निघालेली आहे. दुःखाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. आईच्या हृदयाला घट्ट मिठी मारून सती माता त्या ठिकाणी रडू लागली. दुःख झालं सतीच्या जीवनामध्ये. आणि सती मातेला आपलं माहेर सोडून जाता येईना. पाय 4 पावलं पुढे जाऊ लागली, परत मागे येऊ लागली, 4 पुढे पावलं जाऊ लागली, मागे येऊ लागली. आत्ताची मुलगी तर रडायचंच बंद केली, आहे की नाही. अक्षता पडल्या रे पडल्या की चटकन जाऊन कारमध्ये अगोदर मुलगीच बसायली, कारण माया राहिली नाही बाबा, प्रेम राहिलं नाही आहे. हे शंभू महादेवा, थोडा वेळ थांबा, उद्याचा दिवस
नम पार्वती पते शिव हर हर महादेव. शंभू महादेवा, तुमची सेवा आम्ही करू लागलो आणि तुम्ही आम्हाला त्याचं फळ असं देऊ नका. ऐका थोडंसं, आहे की नाही. फक्त आजचा आणि उद्याचा दिवस थांबा. परवाच्या दिवसापासून तुम्हाला जे करायचंय ते करा बरं का महादेवा. नम पार्वती पते शिव हर हर. भक्ताचा शुद्ध भाव असेल तर देव सुद्धा ऐकतो बरं का. त्याच्यामुळे फक्त भाव शुद्ध असावा, आहे की नाही. आणि ही आता लाडाची लेक दुःखीमय अवस्थामध्ये त्या ठिकाणी नांदायला निघालेली आहे आणि हे लेक आता माहेरातून सासरी निघालेली आहे. जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. दिली एकुलती एक लेक पर क्या घरी, दिली एकुलती एक लेक पर क्या घरी. हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हसली खेळली वाढली ती मोठी झाली, हो हसली खेळली वाढली ती माहेरात आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात. हसली खेळली वाढली ती माहेरात आणि मौज संगे केली दिन रात. केल्या खोड्या इथे अनहूनपणा हो झाला, वाटे पोरी लाज बालपणा आठवला, वाटे पोरी लाज बालपणा आठवला, वाटे पोरीला आज बालपणा आठवला. हसली खेळली वाढली ती माहेरात आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात. केल्या खोड्या इथे अनहूनपणा हो झाला, वाटे पोरीला आज बालपणा आठवला. किती आनंदाने हो किती आनंदाने वाढली आजवरी. हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली. प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली. निरोप घेते लेक पडते पित्याच्या पाया, वाटे पोरीला आज बालपणा आठवला. जाते सोडून आज आईची वेडी माया, जाते सोडून आज आईची वेडी माया. लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली. निरोप घेत लेक पडते पित्याच्या पाया, जाते सोडून आज आईची ती वेडी माया. दोन्ही डोळ्यामधुनी हो दोन्ही डोळ्यामधुनी
गळीते अश्रू सरी हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी हो जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी पुसक डोळे आता लाड केसावर साडी धाकटे धीर उभे गुंफून पडद्याची गाडी धाकटे धीर उभे गुंफून पडद्याची गाडी धाकटे धीर उभे गुंफून पडद्याची गाडी सुखान नांदगडे सून तू मोठ्या घरची संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची पुसक डोळे आता लाड केसावर साडी धाकटे धीर उभे गुंफून पडद्याची गाडी सुखान नांदगडे सून तू मोठ्या घरची संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची पतीची सेवा तुझ्या हो पतीची सेवा तुझ्या लिहिली भाळावरी हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी हो जाते लाडाची लेक आज सासरी दिली एकुलती एक दिली भरक्या घरी लेक एकुलती एक दिली भरक्या घरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी नमः पार्वती पते शिव हर 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 लाड्याची लेक माहेरातून सासरी निघालेली आहे अश्रू नयनानी सती मातेची पाठवणी दक्ष प्रजापती अश्विनी माता यांनी केलेली आहे तदनंतर शिवगण नंदीगण भगवान शिव परमात्मा सती माता नंदीवरती आरूढ होऊन कैलास पर्वतामध्ये आलेले आहेत आईनं ज्याप्रमाणे सांगितलेला संसार त्या ठिकाणी तशा प्रकारचा भाव ठेवून सती माता आणि भगवान शिव परमात्म्याचा संसार त्या ठिकाणी सुरू झाला हा संसार पुढे चालू असताना आपण या संसाराच्या नंतर पुढे काय झालं सती मातेला कोणत्या कारणामुळं अग्नीला भस्म करून घ्यावं लागलं कोणत्या कारणामुळं सतीनं त्या ठिकाणी आपला देह अग्नीला समर्पित केला या जगातून निघून जावं लागलं आणि पार्वतीचा अवतार कोणत्या कारणाने कोणाच्या पोटी कशासाठी होईल त्या पार्वती खंडाच्या कथा आपण योग आला वाचून जगून राहिलो तुमच्या आमच्या भेटीचा योग आला तर पुढील वर्षी पार्वती खंडामध्ये सतीचा संसार आणि संसाराच्या पुढं भक्ताच्या कथा पार्वती खंड आणि पार्वती शिवविवाह या कथा आपण पुढील वर्षी श्रवण करणार आहोत बघा जाता जाता एक सांगायचं आहे हा पवित्र देह भगवंताने आपल्याला फुकट त्या ठिकाणी दिलेला आहे करोड रुपयाचा नरदेह फुकट आपल्याला भगवंताने दिलेला आहे हा असा गमावायचा नाही आहे बाबा आपण 1 लाख रुपयाची गाडी घेतली त्या 1 लाख रुपयाच्या टू व्हीलर गाडीमध्ये आता रॉकेल नाही म्हणा पण जुन्या काळची गोष्ट घेऊ आपण 15-20 रुपये लिटरचं रॉकेल टाकतो का 110 रुपये लिटरचं पेट्रोल टाकतो का हो 1 लाखाच्या महागड्या गाडीमध्ये आपण 110 रुपयाचं महागडं पेट्रोल टाकण्यापेक्षा 15-20 रुपये लिटरचं रॉकेल का नाही टाकत त्याचं कारण काय बाबा गाडीचं इंजन खराब होतं 1 लाखाची गाडी आहे
त्या गाडीमध्ये 15-20 रुपयाचं रॉकेल आपण टाकत नाही, कारण त्या गाडीचं इंजन खराब होतं. पण करोडो रुपयाची ही देहरूपी गाडी भगवंतांनी आपल्याला तशीच फुकट दिली. या गाडीमध्ये मात्र आपण बिड्याचे खोटकमध्येच, तंबाखूमध्येच, सुपारीमध्येच, विमलबाईमध्येच, आहे की नाही, बऱ्याचशा सुपाऱ्या आहेत, आहे की नाही, अजून कोणती बाई असेल, आहे की नाही, चंपा चमेली, आहे की नाही, हे सगळं आपण त्या शरीरामध्ये त्या ठिकाणी टाकू लागलो. या देहरूपी गाडीचं काय सांगा बरं. या देहरूपी गाडीची किंमत जर सांगायची झाली तर माणसाला दुसरा एक डोळा बसवायचा म्हणला तर कित्येक रुपये दिले तरी सुद्धा ओरिजिनल डोळा मिळत नाही, तिरकं बघायला लागतो. तिरकं, आहे की नाही, तिरका डोळा बसला जातो, आहे की नाही. एका किडनीची किंमत किती हो, दुसरी बसवायचं म्हणलं तर करोडो रुपये दिलं, लाखो रुपये दिलं तरी आपल्याला ओरिजिनल किडनी भेटत नाही, मॅच होत नाही, आहे की नाही. ज्याला हात नाही विचारायला हाताची किंमत, ज्याला पाय नाही विचारायला पायाची किंमत, आहे की नाही. एकदा भगवंताने दिलेलं हे ओरिजिनल पार्ट किती रुपये दिलो जन्म घेताना मला सांगा बरं. ॲडव्हान्स 1 रुपया तरी देवाच्या दरबारामध्ये दिला का जन्म घ्यायला? फुकट तुम्हाला हा देह दिला आहे. कशासाठी? मी 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 म्हणत सगळं काही आपलंसं करण्यासाठी, मोह माया पैसा अडका कमवण्यासाठी. बराच असा पैसा कमवला, भिंत भरून घर भरून पैसा त्या ठिकाणी कमवला. घेऊन किती जाणार आहेत मला सांगा. जीवनामध्ये आज या शिवकथेच्या माध्यमातून एक संदेश घेऊन जा. माणसांनी जीवनामध्ये इतकाही पैसा कमवून ठेवू नये, इतकाही पैसा कमवून ठेवू नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडून वकील बोलावतील. कळतंय का? इतकाही पैसा जीवनामध्ये माणसानं कमवू नये, कारण पैसा भरपूर आहे, पोरांना बापाच्या आजाराची चिंता नाही आहे, पोरांना संपत्ती वाटण्याची चिंता आहे. आणि म्हणून बापानी जीवनामध्ये एवढाही पैसा कमवून ठेवू नये. पोट भरण्यापुरता पैसा लागतोच, पैसा ही काळाची गरज आहे, पण पैसा किती कमवावा, आपली संतती वाम मार्गाला जाईल इतका पैसा आपण कमवू नये. गरीबाचं पोरग वाम मार्गाला गेलेलं मला दाखवा. श्रीमंताचंच पोरग, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, फिरायला गाड्यान माड्यान बंगले कपाटवर साड्या, असं काही ज्याच्याकडे वातावरण आहे त्यांचीच संतती वाम मार्गाला जाते. पैसा बसू देत नाही, आहे की नाही. पैसा कामाला लावतो त्या ठिकाणी. हा पवित्र देह आपल्याला भगवंताने पोटापुरतं कमवून निघून जाण्यासाठी दिला आहे की नाही. मग माणसाला मरण आहे हे माहीत असताना देखील माणूस किती दुराचारानं वागतो बघा. एवढ्याच्या शेताच्या बंधाऱ्यापैकी कुऱ्हाड्या आणि काट्या घेऊन भांडण करू लागले. काय घेऊन जाणार हो शेवटी सांगा बरं. हे सगळं इथंच ठेवून जायचं आहे. मी तर म्हणतो जीवनामध्ये आपला भाऊ सोबत असला की जगामध्ये आपल्याला कुणीच हरवू शकत नाही. ही गोष्ट आपल्याला राजा रावणानं शिकवलेली आहे. राजा रावणाला ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने बाण मारला, राजा रावणाने आपलं हे शिरकमल प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती ठेवलं आणि बोलू लागली. बघा रावणाचे शब्द प्रत्येक भावाने आपल्या अंतकरणामध्ये रुजवून घ्या. रावण म्हणू लागलेला आहे प्रभू रामचंद्रांना, प्रभू रामचंद्र तुम्ही मला काय मारणार? तुमच्यात तेवढी ताकद कुठं आहे की अशा महान शिवभक्ताला मारायची ताकद तुमच्यामध्ये कुठून येणार? तुम्ही मला मारलात त्याचं कारण तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे. तुम्ही मला मारू शकलात त्याचं कारण माझा भाऊ माझ्या सोबत नाही, म्हणून तुम्ही मला मारू शकलात. आणि म्हणून जीवनामध्ये आपला भाऊ कसाही असू द्या, आपला भाऊ आपल्या सोबत असला की जीवनामध्ये कुणीच तुम्हाला हरवू शकणार नाही. या शिवकथेची शपथ घेऊन या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून भावाभावामध्ये कधीच फूट पाडू देऊ नका. लहान असो मोठाही असो, समजून घ्या. भांडण या 4 चौघामध्ये घेऊन जाऊ नका. भावाभावामध्ये प्रेम निर्माण ठेवा, बहीण भावामध्ये प्रेम निर्माण ठेवा, आई वडिलांमध्ये प्रेम निर्माण ठेवा, परिवारामध्ये एकत्रित राहण्याचा प्रयत्न करा. ज्यांचा परिवार एकत्रित आहे त्या परिवाराकडे वाईट नजरेने पाहण्याची ताकद कोणामध्ये नाही आहे. एकत्रित परिवाराची ती त्या ठिकाणी एक परफेक्ट अशी ती जशी
गुरु किल्ली म्हणता येईल तशा पद्धतीनं सहाय्य होऊ एकमेका याप्रमाणे त्या ठिकाणी परिवार एकत्रित जर झाला तर त्या ठिकाणी आपल्याला कुणीच हरवू शकत नाही। हे आपल्याला त्या प्रभू रामचंद्र आणि रावणाच्या युद्धातून रावणाकडून त्या ठिकाणी शिकायचं आहे। आणि म्हणून जीवनामध्ये आपलं आपलं म्हणत बसून या मोहमायेमध्ये अडकू नका, कुणीच आपलं नाही। एक भक्त महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज माझी बायको माझ्यावरती खूप प्रेम करते हो, माझे लेकरं माझ्यावरती खूप प्रेम करतात हो, कुणीच कुणाचं नसतं, फक्त सब पैसो के भाई असतात, आहे की नाही। पैसा जोपर्यंत खिशात तोपर्यंत राम राम म्हणतात सगळेजण, पैसा संपला इकडून जर तुम्ही आलो तर ते तिकडून जातात, आहे की नाही। पैशाला किंमत दिलेल्या व्यक्तीनं ठरवा, बायको माझ्यावरती खूप प्रेम करते, घर परिवार मित्र परिवार माझ्यावरती प्रेम करतो, असं एक भक्त महाराजांना म्हणू लागला। महाराज म्हणाले, अरे वेड्या, हा सगळा मायेचा बाजार आहे बाबा, इथं कुणीच कुणाचं नसतं। क्षणिक सुखासाठी तुझ्यावर प्रेम करतात, तुझे जोपर्यंत हातपाय चालतात, तुझ्याकडे जोपर्यंत कमवण्याची ताकद आहे तोपर्यंत तुझी किंमत आहे। ज्या दिवशी हातपाय थकले की नाही त्यावेळेस तुम्हाला काय कळतं, आहे की नाही। लहानपणी त्या ठिकाणी आईबाप म्हणते तुला काय कळतं, लहानपणाचा मोठा झाला, लग्न झालं, पुन्हा बायको म्हणते तुम्हाला काय कळतंय, तिथून पुन्हा लेकरं होतात, आजोबा होतात त्या ठिकाणी, आजोबा तुम्हाला काय कळते, नातू म्हणतो, मग माणसाला कळतं तर केव्हा कळतं, आहे की नाही। पण जोपर्यंत हातपाय आहेत, पैसा आहे, तोपर्यंत सगळे आपले आहेत। एकदा काय आपल्या हातातून सगळं काही प्राप्त निघून गेलं तर आपलं कुणीच नसतं। महाराजांनी सांगितलं, अरे बाळा हे क्षणिक सुख आहे। नाही नाही महाराज, माझा पूर्ण विश्वास आहे की माझी बायको माझ्यावर जीवापाड प्रेम करते, माझा परिवार माझ्यावरती प्रेम करतो। बघायचंय तुला? हो महाराज बघायचंय। उद्या सकाळी मी काय करतो, 10 वाजता तुझ्या घरी येतो। तो रोज किती वाजता उठतो? महाराज मी पहाटे 5 वाजता। तर उद्या उठूच नको म्हणले, मेल्याचं सोंग घे म्हणले, 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत तू जाग्यावरचं उठूच नको। तुझ्या जवळ कुणी आले की नाही उठवायला, श्वास बंद कर म्हणले, मुर्दा पडल्यासारखं पडून राहा, मरणाचं सोंग घे, मी बरोबर 10 वाजता तुझ्या घरी येईन आणि तुला दाखवेन की तुझ्यावरती कुणी किती प्रेम करतं। ठरलं। पहाटे 5 वाजता उठणारा भक्त 10 वाजले तरी उठायला तयार नाही, हलवू लागले, बोलू लागले, कळालं की भक्त या जगातून निघून गेला। पत्नी रडू लागली, मुलं रडू लागले, काल रात्री तर होतो की हो, असं कसं झालं हो। रडायचं तुम्हाला माहिती आहे ना आता सगळं, आहे की नाही, तेवढा वेळ घेणार नाही। काल रात्री चांगलं तूप रोटी खाल्लो की हो, असं कसं झालं हो। सगळा परिवार जमला, लेकरं रडू लागले। 10 वाजायच्या सुमारास भिक्षाम देही, महाराज दारात आले। पत्नी धावत गेली, अहो महाराज काय झालं यांना बघा ना, तुमचा प्रिय शिष्य असणारा माझा पती आज मला सोडून गेला आहे, बघा ना काहीतरी उपाय योजना करा। हे बघा माझं सगळं काही धन दौलत पैसा अडका जमीनदार जायदाद तुम्हाला द्यायला तयार आहे, पण माझ्या पतीला उठवा ना महाराज। लेकरही धावत आले, महाराज तुमचा प्रिय शिष्य असणारा या भक्ताचा उद्धार करा आणि माझ्या बाबांना मरणापासून वाचवा, त्यांना उठवा, विनंती करू लागले। सगळं काही घ्या म्हणले, पैसा अडका धन दौलत जे काही आमचं आहे ना ते तुमच्या नावावर करतो म्हणले, पण आमच्या बाबाला उठवा। महाराज म्हणले, एवढं कष्ट घ्यायची गरज नाही म्हणले, मला पैसा नको, घर नको, आहे ना, गाडी बंगला सोनं नाणं काही नको म्हणले, चला मध्ये करतो उपाययोजना म्हणले। पत्नीला सांगितलं 1 ग्लास दूध घेऊन या म्हणले, दूध। चटकन पत्नी असणारी 1 ग्लास दूध घेऊन आली आणि पत्नीनं त्या ठिकाणी गुरु महाराजांच्या हातामध्ये दुधाचा ग्लास दिला। गुरु महाराजांनी तो दुधाचा ग्लास आपल्या उपरण्याच्या खाली धरला, मंत्र मारला आणि गुरु महाराज म्हणले, धन नको, पैसा नको, घर नको, जमीन नको, फक्त हा ग्लास, या ग्लासातलं दूध जो कोणी पिल तो मरेल आणि हा माझा भक्त उठेल। चला म्हणले, नंबर पहिला बायकोचा लावला, तुम्ही त्यांची धर्मपत्नी आहात, तुमचं आद्य कर्तव्य आहे आणि हे दूध तुम्ही प्या। महाराज काय बोलताय हो, लेकरं बाळा आहेत ना, बाप नसला तरी काय झालं, आईची माया लेकरांना लागते, झालेलं झालं, ते शंभू महादेवाचीच मर्जी असेल
त्यांना घेऊन जायची आणि मी काय हे दूध पिऊ शकत नाही बरं का महाराज. पती ऐकू लागलाय कानाने झोपेत. अरे बापरे, ज्या पत्नीनं जेव्हा मागेल तेव्हा साडी आणून दिली, जेव्हा मागेल तेव्हा सोनं दिलं, नाणं दिलं, हट्ट पुरवले, आणि ती पत्नी म्हणते गेलेले जाऊ द्या. अरे बापरे, ऐकलं आश्चर्यचकित त्या ठिकाणी झालं. लहान लहानशी लेकरं आहेत आणि त्या लेकरांना त्या ठिकाणी आईची माया लागते असं ती आई, ती बायको महाराजांना बोलू लागली, महाराज लेकरांना आईची माया लागते हो, आणि म्हणून तुम्ही एक काम करा, झालेलं झालं बरं का, ती शिवाची मर्जी होती, त्यांच्या कर्माने त्यांच्या प्रारब्धामध्ये जेवढं आयुष्य होतं ना तेवढं त्यांनी भोगलेलं आहे आणि मी काय हे दूध पिऊ शकत नाही. झालं म्हणले. पत्नीचंही त्या ठिकाणी खरं कळालं. चला म्हणले, थोरल्या मुलाचा नंबर आहे म्हणले. आता मान कुणाचा असतो? थोरल्या मुलाचा. चला म्हणले, तुमच्याकडे दुधाचा ग्लास दिला, तुम्ही प्या. तुम्ही पिलात नाही हे दूध, तुम्ही मराल आणि तुमचे बाबा जिवंत होतील. चला म्हणले, पिऊन दाखवा. मुलगा घाबरू लागला, थरथर कापू लागला. हो महाराज, काय बोलताय? माझ्या बाबांनी सगळं बघितलं, 4 पावसाळे खाल्ले, आता तर मी खेळून खायच्या वयाला आलो, अजून मला भरपूर काय बघायचं आहे, लग्न करायचं आहे, संतती मिळवायची आहे, भरपूर काही नोकरी कामधंदा करायचा आहे म्हणले. बाबांचं वय झालं होतं, झालेलं झालं, जाऊ द्या म्हणले, आणि मी काय हे दूध पिऊ शकत नाही. बापरे, माझा मुलगा सुद्धा, ज्याच्यासाठी मी अहोरात्र काबाड कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढं केलं, तो सुद्धा मुलगा माझा राहिला नाही. अरे बापरे. त्याच्यानंतर धाकट्या मुलाचा नंबर, तुम्ही घ्या म्हणले. आता तुम्ही घेतलं की तुम्ही मराल आणि तुमचे पिताश्री जागे होतील. धाकटा तर म्हणू लागला, महाराज तुम्हाला तरी शोभतं का? अजून मी नन्हासा लेकरू आहे, आत्ता तर जन्मलो आहे, आत्ता माझं खेळून खायचं वय आहे आणि तुम्ही मला मरायला सांगताय. बाबाचं वय झालं होतं, ही देवाची मर्जी आहे, कोणाला केव्हा घेऊन जायचं, आणि मी काय हे दूध पिऊ शकत नाही बाबा, आणि तुम्ही काय करायचं ते करा. ऐकलं कानाने. अरे बापरे, बायकोही माझी राहिली नाही, मुलगाही माझा राहिला नाही, कुणीच माझं राहिलं नाही. महाराजांनी शेवटी ठरवलं, जाऊ द्या म्हणले, आता कुणीच पिऊ नका म्हणले, माझा शिष्य आहे, मलाच काळजी आहे म्हणले. आणि गट 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 महाराजांनी दूध पिलं आणि शिष्याला उठवलं, उठ बघ, माझ्यावर प्रेम करणारे तुझे राहिले का बघ, बघ. अशा वेळेस तो व्यक्ती झोपेतून जागे झाला आणि महाराजांच्या चरणावरती लोटांगण घालून म्हणू लागला, महाराज खरंच आहे हो, हे सगळे मायेचे ममतेचे आहेत, आहे की नाही? हो नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही हो नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, बेको सोडा, नाही कुणाचे कोणी, पूर्ण वाढवा बरं, वाढवा पूर्ण. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, ओ नाही रे, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे,
कुणाचा बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे कुणाचे सगळे सोय बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय मेल्या मागे बोले सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नमः पार्वती पते शिव हर हर. एकीकडे म्हणतात नाही कोणाचे कुणी आणि एकीकडे म्हणतात सोडिता प्रपंच घडेना परमार्थ. प्रपंच सोडल्यानंतर परमार्थ होत नाही हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि कुणीच कुणाचं नाही आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. संसारामध्ये राहा पण अडकून राहू नका. नका धुरे धरुणी राहू आहे की नाही. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहू आहे की नाही. या इह लोकाच्या संसारामध्ये फक्त दिसायला राहा पण असायला मात्र परमार्थामध्ये राहा आणि त्या संसार रूपी अंधारामध्ये गुरफटून जर गेलात तर आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही आहे. आणि म्हणून या नरदेहाचं त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी या पवित्रस्या या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी त्या परमात्म्याचं नाम साठवा. ते शिवनाम हरिनाम त्याचा प्याला जीवनामध्ये ग्रहण करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. हा नरदेह म्हणजे शेवटचा जन्म आहे. या नाशिवंत देहाच्या कल्याणासाठी आपल्याला एकमेव मार्ग हा परमार्थ आहे आणि म्हणून हा अनमोल असा रत्न भाड्याने आपल्याला दिलेला आहे. बघा 3 वर्षाच्या करारावर आपण एखाद्याचं घर भाड्याने घेतलं 3 वर्ष झाल्यावर सोडावं लागतं का माझंच आहे म्हणून बसावं लागतं. सोडावं लागतं ना. त्याच पद्धतीनं हा देहरूपी किरायाचं घर आहे आणि हे घर आपल्याला एक ना एक दिवस सोडून जावं लागतं आहे की नाही. जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा एक न एक दिन बदलना पड़ेगा. ओ जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा. जय बोले. मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज दे घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा. रूठ जाएगी जब तुझसे खुशियाँ गम के सांझे में ढलना पड़ेगा.
जाएगी जब तुझे खुशियाँ, गम के साए में ढलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी, क्या भरोसा है इस जिंदगी का, बोले क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। नमः पार्वती पते शिव हर हर। परमात्म्याने आपल्याला हे किरायाचं घर या ठिकाणी भाड्यानं दिलेलं आहे। तर या देहाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला एक दिवस न सांगता हॅपी बर्थडे डेट सगळ्यांना माहिती आहे, पण डेट ऑफ बर्थ आपल्याला माहिती नाही आहे कधी आपला शेवट होईल। आणि म्हणून शेवटच्या क्षणाची वाट न बघता प्रत्येक दिवस आनंदाने जगा। बघा, जन्म लाकडात आहे, मरण लाकडात आहे, फरक कशातच नाही आहे। जीवनामध्ये गर्व करू नका। जन्माला आलो, पाळण्यात घातलं, तो पाळणा कशाचा? लाकडाचा आहे की नाही। शाळेत गेलो, मास्तरची छडी कशाची आहे की नाही। लग्नात हळदीचा मांडव कशाचा? लग्नात मंडप आता आला लोखंडी, लाकडाचाच आहे की नाही। शेवटी जाताना तिरडी, मग गर्व कशासाठी? जन्म लाकडात, मरण लाकडात आहे की नाही। आणि मग एकीकडे सुहासीन असणारी डोली, सुहासीन असणारी एक नवतरुण मुलगी लग्न होऊन डोलीमध्ये बसून नांदायला निघालेली आहे, आणि एक सुहासीन लाकडाच्या तिरडीवरती स्मशानाकडे निघालेली आहे। दोघांचं वाटेमध्ये संभाषण सुरू आहे। डोलीमध्ये बसलेली सुहासीन आणि तिरडीवर स्मशानाकडे निघालेली सुहासीन, दोघांचं संभाषण सुरू आहे। आणि ती तिरडीमधील जी काही सुहासीन आहे, ती सुहासीन त्या डोलीमध्ये असलेल्या सुहासीन मुलीला बोलू लागलेली आहे, आपल्या दोघांमध्ये फरक काय आहे? तूही लाकडामध्ये चालली आहेस, मीही लाकडामध्ये चाललेली आहे। एक डोली चली, एक अर्थी चली, हो एक डोली चली, एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे चली, फर्क दोनों में क्या है बता दे चली। एक डोली चली, एक अर्थी चली, एक डोली चली, एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके। आवाज वाढवा। दोनों में क्या है बता दे चली, फर्क दोनों में क्या है बता दे चली। चार तुझ में लगे, चार मुझ में लगे, चार तुझ में लगे, चार मुझ में लगे, चार तुझ में लगे, चार मुझ में लगे, चार तुझ में लगे, चार मुझ में लगे। फूल तुझ पे चढ़े, फूल मुझ पर चढ़े, फूल तुझ पर चढ़े, फूल मुझ पर चढ़े, फूल तुझ पर चढ़े, फूल मुझ पर चढ़े, फूल तुझ पर चढ़े, फूल मुझ पर चढ़े। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है
बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। तू विदा हो चली मैं अलविदा हो चली, तू विदा हो चली मैं अलविदा हो चली, फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। फर्क दोनों में क्या है बता दे चली, फर्क दोनों में क्या है बता दे चली। मांग तेरी भरी मांग मेरी भरी, मांग तेरी भरी मांग मेरी भरी, चूड़ी तेरी हरी चूड़ी मेरी हरी, चूड़ी तेरी हरी चूड़ी मेरी हरी। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। तू पिया को चली मैं पिया से चली, तू पिया को चली मैं पिया से चली, फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी। तुझे देखे पिया तेरे हंसते हुए, तुझे देख तेरा तुझे हंसते रहे, मुझे देखे पिया मेरे रोते हुए, मुझे देखे पिया मेरे रोते रहे। फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी। तेरी सालगिरह पे मेरी बरसी हुई, तेरी सालगिरह पे मेरी बरसी हुई, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके। फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी। तू तो बैठ के चली मैं तो लेट के चली, तुम तो बैठ के चली मैं तो लौट के चली, तू घर बसाने चली मैं शमशान में चली, तू घर बसाने चली तू शमशाने चली। फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी। तू लकड़ी से चली मैं उस लकड़ी में जली, तू लकड़ी से चली मैं उस लकड़ी में जली, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके। फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी। एक डोली चली एक अर्थी चली, एक डोली चली एक अर्थी चली, एक डोली चली एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके। फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके। नमः पार्वती पते शिव हर हर हरे। जातानाही लाकडं येतानाही लाकडं मधल्या अवस्थेमध्ये आपल्याला किरायानं दिलेल्या या देहाचं सार्थक करण्यासाठी परमार्थ आपल्या जीवनामध्ये अवलोकन करा। आवाज वाढवा थोडा, शेवटला थोडासा अडथळा होऊ लागलाय, आवाज वाढवा, कमी जास्त करू नका, जसा पहिला आहे तसाच ठेवा। जन्म ही पाळण्यात आहे, मरण ही लाकडात आहे, मधल्या परिस्थितीमध्ये आपण जीवनामध्ये गर्व करू नका। मी म्हणणारे देवता सुद्धा देवादेवकांचा सुद्धा मीपणा त्या ठिकाणी चालला नाहीये। बघा, अरे माकुड़ा तू बोले मैं बड़ा, अरे तू कैसे बड़ा, तू तो इस पृथ्वी पे खड़ा। पृथ्वी बोली मैं बड़ी,
अरे तू कैसे बड़ी, तू तो शेषनाग के मस्तक पर खड़ी। शेषनाग बोला मैं बड़ा, अरे तू कैसे बड़ा, तू तो शिवजी के गले में पड़ा। शिवजी बोले मैं बड़ा, अरे तू कैसे बड़ा, तू तो कैलाश के ऊपर खड़ा। कैलाश बोला मैं बड़ा, अरे तू कैसे बड़ा, कैलाश का आत्मलिंग रावण के हाथ में पड़ा। रावण बोला मैं बड़ा, अरे तू कैसे बड़ा, तू तो राम के बाणों से गिर पड़ा। राम बोले मैं बड़ा, अरे तू कैसे बड़ा, तू तो हनुमान के हृदय में पड़ा। हनुमान बोले मैं बड़ा, अरे तू कैसे बड़ा, वीरभद्र का शिष्य है इसलिए तू बड़ा। नमः पार्वती पते शिव हर हर। बघा मी म्हणणाऱ्या देवादिकांचा सुद्धा मीपणा चालला नाही। तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत। माणसानी फक्त माणसासारखं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या न्यायाप्रमाणे आपण जीवनामध्ये कार्य करून परमार्थ आपल्या जीवनामध्ये अवलोकन करा। आणि शेवटी परमार्थ करा, कथा ऐका, कीर्तन ऐका, सत्य मार्गाने वाटचाल करा। आपण हे करत असताना लोक बोलतात, लोक दोन्हीकडून वाजवतात, चांगलंही बोलतात वाईटही बोलतात। लोकांचं कसं आहे, लोक दोन्हीकडून बोलतात, आपण लक्ष द्यायचं नाही। लोक कसे असतात बघा, थोडक्या शब्दामध्ये तुमच्या पुढे वर्णन करतो आहे। पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात। सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललो तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो असं म्हणतात। भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात। नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर माय बापाच्या जीवावर खातो म्हणतात। लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात। गोऱ्या मुलीबरोबर लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, सावळ्या मुलीबरोबर लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात। दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलो तर रिकाम टेकडा म्हणतात, आणि घरी बसून राहिलो तर घर बशा म्हणतात। अभ्यास करत बसलो तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपटत हिंडतो म्हणतात। भजनाला गेलं तर हा मोकळा, याला काय काम धंदा नाही म्हणतात, भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे म्हणतात। कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा यायला म्हणून करू लागला म्हणतात, कथा कीर्तन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार असं म्हणतात। अन्नदान केलं तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात। अन्नदान नाही केलं तर यालाच पुरत नाही, हा काय अन्नदान करणार म्हणतात। बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात। खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात। रनिंग करून जिम लावून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय असं म्हणतात। सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही म्हणतात, कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात। समाजासाठी काहीतरी केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे म्हणतात, समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात। लोक कसे असतात, दोन्हीकडून वाजवतात। लोक चालणाऱ्याला चालू देत नाहीत, बसणाऱ्याला बसू देत नाहीत, नांदणारीला नांदू देत नाहीत, थांबणारीला थांबू देत नाहीयेत। आणि म्हणून लोकांचं सोडा, लोकांचं कसं आहे, लोक कसे असतात, आपण जर त्यांच्या मनासारखं वागलं तर आपण त्यांच्या नजरेत चांगले, आणि आपण त्यांच्या मनाविरुद्ध वागलं तर आपण त्यांच्या नजरेत वाईट। म्हणून जीवन आपलं आहे ते एक वेळा, जन्म हा अखेरचा, ऐकावे जनाचे करावे मनाचे, या युक्तीप्रमाणे लोकांचं ऐकायचं आणि आपण सत्य मार्गाने आपले वाटचाल करायचं। लोकांकडे बघून आपला वागणं बदलायचं नाही, मनसोक्त हसत खेळत त्या ठिकाणी जीवन जगा आणि या भक्तीमध्ये राहून आपल्या जीवनाचं कृतार्थ कल्याण करून घ्या। आई वडिलांची सेवा करा, समाज कार्य करा, धर्माचं कार्य करा, दान धर्म करा, सत्यवाणीने सत्य मार्गावर आपण आपलं आचरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या। बोलण्यासारखं खूप आहे, वेळेअभावी आतापर्यंत केलेल्या शिवकथेला याच ठिकाणी विराम करत असताना पुढील वर्षी आपण भव्य दिव्य अशा पार्वती खंडामध्ये प्रवेश करून या ठिकाणी आपण पुढील शिवकथेला या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत। या वर्षीच्या महाशिवरात्रीच्या पर्वकाळावरती
सर्व संयोजन समितीनं भाविक सद्भक्तांनी मला कथेची संधी दिलात, कथा करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलात। तुम्हा सर्वांचे ऋण आभार व्यक्त करून आत्तापर्यंत केलेल्या सर्व शिवकथा नागनाथ महाराज व तुम्हा सर्व भाविक सद्भक्तांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्यचरणी समर्पित करून आजच्या शिवकथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत। ओ ते करू शंभू देवा देवादी देव महादेवा, आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा, आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा, आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा। भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला, पाहुणी आईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला, भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा, आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा, आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा। धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला, पाहुणी आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला, दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा, आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा, आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा। शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला, भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला, शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला, भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला, कुमार गाई हाक देवा मारी, कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा, आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा, आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि, गुणातीतकान्तं वरदं शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामि।